नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गेल्या 4 दिवसांपासून बेळगावातील बाळेकुंद्री गावात घडलेल्या बस कंडक्टर मारहाणीच्या घटनेमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बस सेवेवर गंभीर परिणाम झाला होता. दोन्ही राज्यातील बस चालक आणि वाहकांच्या तोंडाला काळं फासणं, बसवर काळ्या रंगाने आपल्या भाषेत निषेध नोंदवणं असे प्रकार घडत होते. त्यामुळे दोन्ही राज्याच्या परिवहन मंडळाने आंतरराज्य बस सेवा काही काळासाठी बंद ठेवली होती. यामुळे दोन्ही राज्यातील परिवहन बस सेवेला याचा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या कर्मचाऱ्यावर पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आल्यानं तसेच परिवहनच्या कर्मचाऱ्यावर होत असलेल्या हल्ल्याविरोधात कर्नाटक परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी तसेच बेळगाव पोलीस प्रमुखांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी दिलेल्या घोषणेने मध्यवर्ती बस स्थानक परिसर दणाणून गेला होता. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री येथे बस कंडक्टरच्या बाबतीतील हल्ला प्रकरण गांभीर्याने न घेता वाहकावर पोक्सो गुन्हा दाखल करणारे मारिहाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जी.आय. कल्याण शेट्टी यांची शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक कल्याण शेट्टी यांच्या जागी सीसीआरबी शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांची मारिहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जी.आय. कल्याण शेट्टी यांची सीसीआरबी शाखेत बदली करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बियान यांनी सांगितलं. कर्नाटक आणि महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली आंतरराज्य बस सेवा बंदी मागे घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी आज मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बेळगाव जिल्हाधिकारी तसेच बेळगाव पोलीस आयुक्त यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी व कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांसोबत तातडीची बैठक घेण्यात येणार असल्याचे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याबरोबरच दोन्ही आंतरराज्य बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी सकारात्मकरित्या तसेच शांततेने सोडवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही तसेच नागरिकांनी शांतता राखावी असे सांगितले. बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथे बस कंडक्टर आणि प्रवाशात झालेल्या वादाला भाषिक वादाचा रंग देण्यात आला असून कन्नड संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कित्तूर आणि चन्नम्मा चौकात तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. बस कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात झालेल्या वादाला निव्वळ राजकारणाच्या हेतूसाठी भाषिक रंग देण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांच्या वतीने करण्यात येत असून या प्रकरणी पुन्हा एकदा मराठी भाषिकांना टार्गेट करण्याचे कारस्थान चालवले आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कपिलेश्वर महादेव ट्रस्टतर्फे दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त उद्या बुधवारी व गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 25 रोजी रात्री 12:30 वाजता जनकल्याणासाठी पहिला अभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर विशेष रुद्राभिषेक होणार आहे. बुधवार दिनांक 26 रोजी पहाटे 4:30 पर्यंत पंचामृत अभिषेक चालणार असून रात्री 3 पर्यंत नावनोंदणी करणाऱ्या भाविकांचे अभिषेक होतील. महाशिवरात्री दिनी त्रिकाल पूजा, सायंकाळी पालखी प्रदक्षिणा व महाआरती व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. बाळेकुंद्री कंडक्टरवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी मराठी भाषिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मंगळवारी आंदोलन करण्यात आले. यामुळे रामलिंग खिंड गल्ली येथील रंगूबाई भोसले पॅलेसमध्ये असणाऱ्या शहर मये समितीच्या कार्यालयात व जिल्हा शिवसेना कार्यालयात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या कंडक्टरला बाळेकुंद्री ग्रामस्थांनी मारहाण केली. याला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न कन्नड संघटना आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. संबंधित कंडक्टरवर मारिहाळ पोलीस स्थानकात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता तो गुन्हा देखील मागे घेण्यात आलाय. त्यामुळे कंडक्टरची पाठराखण प्रशासनाकडून केलं जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. बेळगावसह सीमा भागातील आंतरराज्य बस सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बेळगाव व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. दोन्ही राज्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुरक्षा व्यवस्था यावर बैठकीत चर्चा करण्यात आली असून लवकरच सर्व गाड्या सुरू करण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधील बस सेवा सुरळीत करण्याच्या दृष्टीने बेळगाव व कोल्हापूर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व अमोल येडगे तसेच पोलीस अधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीत दोन्ही राज्यातील बस वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। हा वाद समाप्त होणार असून लवकरच यावर तोडगा निघणार असून प्रवाशांच्या मागणीला यश मिळणार आहे। आज बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक येथे बेळगाव पोलीस आयुक्त आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले। दरम्यान बस कंडक्टरवर अल्पवयीन मुलीने दाखल केलेला पोक्सो गुन्हा त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांकडून मागे घेण्यात आल्याचे स्वतः पोलीस कमिशनर यांनी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाईलवर ऐकवले। पोलीस कमिशनर यांनी दाखवलेला व्हिडिओ पाहून आंदोलनकर्त्यांनी आपलं आंदोलन मागे घेत असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। खानापूरच्या तहसीलदारपदी दुंडाप्पा कोमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यातील 19 तहसीलदारांच्या बदली करण्यात आल्या असल्याचा आदेश महसूल खात्याच्या वतीने काढण्यात आला आहे। यामध्ये दुंडाप्पा कोमार यांचं नाव आहे। सद्यस्थितीत ते यादगीर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रेड 2 तहसीलदार पदावर कार्यरत आहेत। या अगोदर त्यांनी अथणी तहसीलदार कार्यालयातही काम केलं आहे। निलंबित तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना अद्याप कोणतंही पद देण्यात आलं नाही। लोकायुक्त पोलिसांचा छापा पडल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं। सदर निलंबनाविरुद्ध त्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे। दुंडाप्पा कोमार मूळचे मुधोळ गावचे असून त्यांनी सैन्य दलात काम केलं आहे। संगोळी रायण्णा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी क्रांतीवीर संगोळी रायण्णा सौहार्द लिमिटेड या सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ यांनी सोसायटी बंद करून ठेवीदारांची फसवणूक केली आहे। याबाबत न्यायालयातून ठेवीदारांना ठेवी परत देण्याचा आदेश दिला होता। त्यानुसार बेंगळूर येथे ठेवीदारांनी कागदपत्रे जमा केली होती, पण काही कागदपत्रे नसल्याने व रोकड पैसे भरलेली माहिती नसल्याने अनेकांचे अर्ज फेटाळून लावले जात आहेत। त्यामुळे ठेवीदारांच्या समोर अडचणी वाढू लागल्यात। याना त्या कारणे मागणे बंद करून प्रशासनाने ठेवीदारांच्या ठेवी तातडीने द्याव्यात अशी मागणी ठेवीदारांनी आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली। गुंतवणूकदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे। न्यायालयाने सोसायटीची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची रक्कम द्यावी असा आदेश दिला आहे। त्यानुसार योग्य कारवाई करण्यात यावी व प्रत्येक ठेवीदाराला न्याय मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। रेल्वेने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांकरिता नैऋत्य रेल्वे हुबळी विभागाने डिजिटल ओळखपत्र ऑनलाईन देण्याची सुविधा सुरू केली आहे। दिव्यांग व्यक्तींना रेल्वे कार्यालयात येऊन अर्ज करण्याची गरज भासणार नाही। एकदा ऑनलाईन अर्ज मंजूर झाल्यानंतर डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करू शकता। त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्रासाठी माराव्या लागणाऱ्या फेऱ्या वाचणार आहेत। यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे। यापुढे दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागणार नाही। दिव्यांग व्यक्तींना सवलतीच्या दरात रेल्वे प्रवास करता यावा यासाठी त्यांचे ओळखपत्र काढावे लागते, तसेच त्याचे नूतनीकरणही करावं लागतं। यापूर्वी या कामांसाठी रेल्वे स्टेशनवर यावं लागायचं, परंतु आता नव्या प्रणालीनुसार ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। यासाठी फोटो ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा, सरकारी डॉक्टरांनी दिलेलं अपंगत्व प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्याद्वारे डिजिटल स्वाक्षरी या सर्व कागदपत्रांची आवश्यकता आहे। ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित दिव्यांग व्यक्तीला ओळखपत्र दिलं जाणार असल्याचं नैऋत्य रेल्वेकडून पत्रकाद्वारे कळवण्यात आलंय। बेळगाव तालुक्यातील अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिरे आहेत, जी धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत। उद्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव साजरा होतोय। या उत्सवात हर हर महादेव म्हणून जागर केला जाणार आहे। तालुक्यातील कणबर्गी, काकती, राकसकोप, कंगराळी, बिजगर्णी, बेनकनहळ्ळी अशा सर्वच शिवमंदिरे महाशिवरात्री निमित्त महादेवाचा जागर करण्यासाठी सज्ज झाली आहेत। उद्या भाविकांची सकाळपासूनच धार्मिक स्थळांवर रेलचेल पाहायला मिळणार आहे। बेळगाव तालुक्यातील राजहंसगड व सुळगा गावामध्ये पाण्याचा कोणताही स्रोत नाही। या ठिकाणी नंदीहळ्ळी येथील पाणी येतं। सरकारने येथील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जलनिर्मल योजना राबवली। या योजनेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत। त्याचबरोबर गेल्या वर्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले असून घरोघरी वर्षभर पाणी पुरवठा होईल असं सांगण्यात आलं, परंतु प्रत्यक्षात ही योजना कुचकामी ठरली आहे। गावात सध्या 4 ते 5 दिवसांपासून एकदा फक्त अर्धा तास पाणी पुरवठा केला जातो। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाण्याचे चटके येथील जनतेला बसू लागलेत।
त्यामुळे येथील सामाजिक सेवकांनी स्वखर्चातून टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. शेतीसाठी येणारा अमाप खर्च, त्यात अधिक क्षेत्र असल्याने मजुरांची आणि आर्थिक टंचाई, कामासाठी या म्हणून विनवण्या, त्यात मजुरांच्या संख्येत होणारी घट, सातत्याने पगार वाढ होत असल्याने शेती न परवडण्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागलं आहे. शेतातील विविध कामे करण्यासाठी बहुतांशी अनेक मजुरांच्या दरात वाढ झाली आहे. काही वर्षांपासून सातत्याने वाढत्या महागाईमुळे पूर्वीच्या काळापेक्षा भांगलणीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. आता कडक उन्हाळा असल्याने सकाळी 8 ते 12 व सायंकाळी 2 ते 6 अशा 2 सत्रांमध्ये शेतीची कामे उरकली जात आहेत. या 4 तासांसाठी पुरुषांना 300 ते 350 रुपये तर महिलांना 250 ते 300 रुपये असा दर आकारला गेला आहे. तसेच लांबच्या पल्ल्यासाठी शेतमालकांना आपल्या वाहनाने शेतात पोहोच करण्यासाठी अगोदरच मजुरांकडून सूचित केलं जातं. त्यामुळे मजुरांची वाढती टंचाई शेतमालकांना मोठी समस्या बनत चालली आहे. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय कार्यालय, सहकार संस्था, शाळा, अंगणवाडी, हॉटेल, धाबे अशा ठिकाणी येऊन काही तोतया पत्रकार वृत्त प्रसिद्ध करण्याची धमकी देत आर्थिक लूट करत आहेत. या तोतया पत्रकारांकडे कोणताही अधिकृत परवाना नाही. असे असताना सुरू असलेला हा प्रकार गंभीर आहे. यामुळे शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर सहकारी संस्था, अंगणवाडी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील नाहक त्रास होतोय. याची गांभीर्याने दखल घेताना संबंधित तोतया पत्रकारांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन सोमवारी निपाणी तहसीलदार M.N. बळीगार यांना पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले. काँग्रेसच्या AIC सेक्रेटरी आणि खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी प्रयागराजमध्ये गंगा नदीमध्ये पवित्र शाही स्नान केले. त्यांच्यासोबत त्यांचे पती हेमंत निंबाळकर, कर्नाटक सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे पोलीस अधिकारी हे उपस्थित होते. शाही स्नान हे महाकुंभमेळ्यात पवित्र नद्यांमध्ये केले जाणारे स्नान असते. याला धार्मिक महत्त्व दिलं जातं आणि त्याचे अनेक फायदे मानले जातात. शाही स्नान करणाऱ्यांना आध्यात्मिक शुद्धता आणि पुण्यप्राप्ती होण्याची मान्यता आहे. अंजली निंबाळकर आणि त्यांचे पती हेमंत निंबाळकर यांनी हा पवित्र विधी पार करून धार्मिक भावनेने स्नान घेतले. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचं आगळं महत्त्व आहे. संपूर्ण देशभरातच महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. मात्र एखाद्या स्मशानात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी केली जात असल्यास ते एक निश्चितच आश्चर्य म्हणायला हवं. गेल्या 25 वर्षांपासून शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीमध्ये मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी सुधारणा कार्याबरोबरच महाशिवरात्र सोहळा देखील साजरा केला जातो. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत आयोजित केला जाणारा महाशिवरात्र सोहळा बेळगावकरांसाठी आणि समस्त शिवभक्तांसाठी नेहमीच एक औत्सुक्याचा विषय बनलेला असतो. यावर्षीही सालाबादप्रमाणे मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने उद्या बुधवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मुक्तिधाम महाशिवरात्र सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.